नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे संगमनेरमध्ये चालू असलेले कृषी प्रदर्शन बघायला। इथे विद्यार्थ्यांनी स्वतःला आणि स्वतःच्या कॉलेजला एकदम व्यवस्थितरित्या रिप्रेझेंट केलेले आहे। चला तर मग त्यांचे एक्सपेरिमेंट आणि प्रोजेक्ट बघू आपण। माझं नाव ओंकार पवार, मी फसलचा प्रतिनिधी। तर फसल कंपनीकडनं आपल्याकडे 2 व्हर्टिकल्स मध्ये काम करते। एक आहे IoT डिव्हाइसेस, हे बघू शकता। यामध्ये जवळपास 12 सेन्सर आहेत, जवळपास 16 पॅरामीटर आपण रेकॉर्ड करतो। आणि सोबतच आपलं इरिगेशन ऑटोमेशन आणि फर्टिगेशनची सिस्टीम आहे, जी तुम्ही मोबाईलच्या ऍप थ्रू घर बसल्या सर्व वॉल्स ऑपरेट करू शकतात किंवा शेड्यूल पण करू शकतात। तुम्ही बेसिक इरिगेशन सोबतच ऍडव्हान्स फर्टिगेशन पण ऑन ऑफ किंवा शेड्यूल करू शकता। यामध्ये हे जे सोलेनाइड वॉल्स आहेत ते आपण शेतामध्ये बसवतो। तुमचं जे ठिबकद्वारे जे पाणी देतात त्यामध्ये हे वॉल्स बसवतो आपण, हे तुम्ही घर बसल्या ऑन ऑफ करू शकता। आपल्याकडे जवळपास 1.5 इंची ते जवळपास 6 इंचापर्यंतच्या कुठल्याही पाईपलाईन असू दे, सर्व पाईपलाईनची सिस्टीम अवेलेबल आहे। यामध्ये हे वॉल ऑपरेट करण्यासाठी हा फसलचा जो हब आहे हा संपूर्ण काम करतो। यामध्ये सिम कार्ड इन्स्टॉल असतं। या सिम कार्ड थ्रू डेटा कमांड आपण मोबाईल वरनं कमांड दिलेली क्लाउडला जाते आणि क्लाउड थ्रू हे हब सर्व जे वॉल्स आहेत ते कंट्रोल करतो। सोबत आपण ही इरिगेशन सिस्टीम टाइम बेस्ड, व्हॉल्यूम बेस्ड सोबतच या सेन्सर बेस्ड पण इरिगेशन मॅनेज करू शकतो। त्याच IoT डिव्हाइस मध्ये जवळपास 12 सेन्सर्स आहेत। एक वेदर स्टेशन आहे, दुसरं कॅनोपीचे सेन्सर्स आणि सॉइल मॉइश्चरचे सेन्सर्स। यानुसार तुम्ही तुमचं इरिगेशन मॅनेज करू शकता। या सेन्सर्स थ्रू आपण इथे बघू शकता रोग व कीड प्रादुर्भावाचं पूर्वानुसरण होतं, आपल्याला याचा सल्ला मिळतो। सोबतच त्यासाठी लागणाऱ्या फवारणीचा सल्लाही मिळतो आणि त्या क्रॉपला त्या स्टेजनुसार कुठलं सिंचन किती वेळ करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे याचा पण सल्ला मिळतो। आपलं हे मेन युनिट आहे। या मेन युनिटला आपण आपले सब युनिट म्हणजे सॉइल मॉइश्चर युनिट 6.2 बसवतो। यामध्ये प्रायमरी रूट झोनचा प्रायमरी सेन्सर, सेकंडरी रूट झोन साठी सेकंडरी सेन्सर आणि सॉइल टेम्परेचरचा सेन्सर येतो। यानुसार यावरनं आपण सर्व मॉनिटर करतो। सर कॉस्टिंग कसं येते? याची कॉस्टिंग, आपलं हे जे मेन युनिट आहे याची कॉस्टिंग जवळपास 50,000 रुपये येते। आणि ही जी ऑटोमेशनची सिस्टीम आहे याची कॉस्टिंग आपण फील्डला सर्वे करतो, कस्टमरची रिक्वायरमेंट घेतो त्यानुसार टाकतो। 1 एकर साठी आपले जितके वॉल्स आहेत त्यानुसार कॉस्टिंग करतो। जवळपास 3 वॉलचं कनेक्शन जर आपण म्हटलं तर 1,00,000-1,25,000 रुपयापर्यंत ही किंमत सिस्टम। याला मेंटेनन्स मध्ये सर फक्त इयरली जो रिचार्ज प्लॅन आहे तेवढाच मेंटेनन्स येतो। आपल्या कंपनीकडनं याला इन्स्टॉलेशन फ्री मिळतं, 1 वर्षाची वॉरंटी मिळते। त्यात फक्त फिजिकल डॅमेज कव्हर होत नाही, 1 वर्ष तुम्हाला जी काही सर्व्हिस पाहिजे ती फ्री मिळते आणि 1 वर्षाचा रिचार्ज प्लॅन जो लागतो तो पण मिळतो। प्लॅन कसे असतात? या आपला जो हा फसलचा इरिगेशनचा हब आहे हा इयरली याचा प्लॅन 3,000 रुपये आहे। तो जवळपास मंथली 250 रुपये जातो, म्हणजेच एका मोबाईलच्या इतकाच त्याचा प्लॅन आहे। जर काही प्रॉब्लेम जर आला वॉरंटी रिलेटेड तर कुठे क्लेम करू शकतो? तर आपण कंपनीची वेबसाईट किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। कंपनीचा नंबर आहे, यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व गोष्टी मिळवू शकता। सर्व सर्व्हिस रिलेटेड असो किंवा तुमची कुठल्याही डिव्हाइस रिलेटेड एन्क्वायरी असो, नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला माहिती मिळून जाईल। वॉरंटी जरी ऑन साइड असते की सर्व्हिस सेंटर वगैरे? ऑन साइट आपण वॉरंटी अवेलेबल करून देऊ। धन्यवाद।